नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, पेसा क्षेत्रामध्ये आता जिल्हा परिषद भरती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा मित्रांनो होऊ घातलेल्या आहेत। तर या परीक्षेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेसा क्षेत्रात जे काही जिल्हे येतात, या जिल्ह्याच्या परीक्षा होणार का याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पेसा क्षेत्रामध्ये जे की 13 जिल्हे येतात, यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता की 13 जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा या ठिकाणी होणार नाहीत, याची माहिती मी तुम्हाला यापूर्वीच दिलेली होती। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तसं जर पाहिलं तर आता जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी या ठिकाणी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी अंगणवाडी पर्यवेक्षक या परीक्षेचं जर पाहिल्या तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पेसा क्षेत्राव्यतिरिक्त म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म पेसा क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये 13 जिल्हे सोडून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले याच विद्यार्थ्याचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो, पेसा क्षेत्रामध्ये जे की 13 जिल्हे येतात, तर या जिल्ह्याच्या परीक्षा या ठिकाणी होणार नाहीत। कारण की अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षा चालू आहेत आणि या परीक्षेमध्ये 13 जिल्ह्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात। म्हणजे हे जे काही 13 जिल्हे तर हे जिल्हे कोणते याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ते 13 जिल्हे तुम्ही पाहू शकता आणि त्या 13 जिल्ह्यामध्ये जर तुमचे जर फॉर्म भरला असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, ग्रामसेवक असेल, या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार नाहीत। तसं जर पाहिलं तर मित्रांनो, 5 मार्चला या ठिकाणी न्यायालयाचा निकाल सुद्धा आहे। या निकालावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार। हा निकाल जर फायनली या ठिकाणी जर लागला तर सर्व जिल्ह्याच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत। आणि जर समोरची तारीख जर दिली किंवा हा निकाल जर पेंडिंगमध्ये जर राहिला तर जे जिल्हे नॉन पेसामध्ये येतात अशाच जिल्ह्याच्या या ठिकाणी परीक्षा होणार आहेत। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्यावर ते डिपेंड करतं। त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे की कोणते ते 13 जिल्हे आहेत की ज्या या जिल्ह्याच्या परीक्षा या ठिकाणी होणार नाहीत। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद।